एकच गोंधळ उडाला। आदिवासी आमदार आणि खासदारांनी मंत्रालयाच्या इमारतीत लावण्यात आलेल्या संरक्षक जाळीवर अचानक उड्या मारल्या। खरं तर आंदोलकांना रोखण्यासाठी मंत्रालयाच्या इमारतीत या जाळ्या लावण्यात आल्या, मात्र आंदोलक लोकप्रतिनिधींनी त्याच संरक्षक जाळीवर उतरून आंदोलनाचा पवित्रा घेतला। त्यामध्ये सर्वपक्षीय आमदार आणि खासदारांचा समावेश होता। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार नरहरी झिरवळ, किरण लहामटे, काँग्रेसचे हिरामण खोसकर तसंच भाजप खासदार हेमंत सावरा हे जाळीवर उतरले। यावेळी आंदोलकांनी कागदपत्र फेकून घोषणाबाजी केली। आधीची बरीच सरकार झाली पण त्यांनी आदिसंख्य पदावरती आदिवासींची भरती काढली नाही, तर त्याच्या पण आदेश देण्यात आलेत का लवकरात लवकर त्याच्या जाहिराती काढा। ज्या डिपार्टमेंटकडनं जाहिरात काढली जाणार नाही आदिसंख्य पदांची तर त्या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांवरती कारवाई केली जाईल, असं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। गेल्या काही महिन्यांपासून आरक्षणाच्या मुद्द्यावरून आदिवासी लोकप्रतिनिधी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। तर पेसा कायद्याअंतर्गत भरती करावी या मागणीसाठी आदिवासी विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतलाय। त्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आदिवासी आमदारांनी जाळीवर उतरून आंदोलन केलं। आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाकडे सरकारकडून दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय।